जो निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेला आहे तो निर्णय जनतेलाच मान्य नाहीये. ते नगरसेवक यांनी निवडलेले, यांच्या मनापसंतीचे निवडलेले. नाही, रिकॉर्डिंगचा विषय आहे. मग यांना जर मतपेटीमध्ये आम्हाला शंका आहे तर यांनी डबल आणि तिथं काही मतमोजणी घ्यायला पाहिजे ना. हे का घेत नाहीये? कुलभूषण भाऊ काय सांगणार? तुम्ही मागणी केल्यानंतर मागणी पूर्ण झाली का? काय सांगणार आपण? अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करत लोकशाहीची अतिशय थट्टा मांडली. या ठिकाणी आमचे उमेदवार कोणी 60 मतांनी, कोणी 100 मतांनी या फरकाने या ठिकाणी जरी पराभूत दिसत असले तरी मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आमच्या शेवटच्या 3 बॅलेट युनिट्सवरची मतमोजणी आम्हाला दिलीच गेली नाहीये. त्याच्याने सातत्याने मागणी करतोय. आमच्या मतमोजणी प्रतिनिधींकडे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे. मला शेवटच्या 5व्या फेरीअखेर 35 मतांचा जो फरक होता या ठिकाणी शेवटची फेरी झाल्यानंतर 350 मतांचा तो माझा झाला होता आणि समोरच्या उमेदवाराला 150 मतं होती. म्हणजे माझं विजयाचं गणित जवळपास 200 मतांनी हे पक्क होतं. त्यामध्ये बॅलेट जे पोस्टल मतदान होतं ते पोस्टल मतदान देखील मला 25 मतं होती आणि समोरच्या उमेदवाराला फक्त 1 मत होतं. असं सर्वांची गणितं जर केली तर माझ्या विजयाचे गणित आणि माझ्या मतांचे गणित हे पक्के असताना त्या ठिकाणी मात्र फेरमतमोजणी करू दिली गेली नाही. आम्हाला आमच्या शेवटच्या 2 फेऱ्यांचे निकाल देखील दिले नाही. आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करत होतो की आम्हाला आमच्या शेवटच्या 2 फेऱ्यांचे निकाल द्या, शेवटच्या 2 फेऱ्यांचे आकडे द्या. परंतु त्यांनी त्या ठिकाणी अर्ज तुमचा मुदतीत मिळाला नाही हे कारण दिलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली नव्हती, निकाल जाहीर झालेले नव्हते, टपाली मतमोजणी झालेली नव्हती, शेवटच्या फेरीची मतमोजणी झालेली नव्हती. असं असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आमचं काही न ऐकता त्या ठिकाणी पोलिसांचा आणि प्रशासनाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांचे डोके फोडले, लाठीचार्ज केला, कपडे फाडले, बाहेर फेकलं गेलं. कशा पद्धतीने मारहाण झाली पोलिसांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं. परंतु अशा पद्धतीने अतिशय लोकशाहीची थट्टा मांडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीने निवडणुका जर झाल्या तर निश्चित तुम्हाला सांगतो लोकशाही टिकूच शकत नाही, हुकुमशाही आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. जर निवडणूक आयोगाचा नियम आहे की जर कुठल्याही उमेदवाराने फेरमतमोजणीचा अर्ज दिला तर त्याची फेरमतमोजणी झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी आमच्या फेरमतमोजणीच्या अर्जावरती या ठिकाणी निर्णय झालेला आहे. त्यांनी आमची फेरमतमोजणीची जी या ठिकाणची आमची कैफियत होती किंवा आमची जो अर्ज होता, आमची जी तक्रार होती ती यांनी या ठिकाणी ती फेटाळली आणि आमची फेरमतमोजणी या ठिकाणी घेतलेली नाही आणि आम्हाला शेवटच्या 2 फेऱ्यांचे आकडे देखील या ठिकाणी त्यांनी दिले नाही. आणि समोरच्या उमेदवाराला 130-132 मतांनी आणि दुसऱ्या उमेदवाराला 60 मतांनी त्यांनी या ठिकाणी विजय घोषित केलेला आहे. पुढचं पाऊल काय असेल यामध्ये आता खरं पाहायला गेलं तर सगळी संदिग्ध परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालं आहे. ते आम्हाला त्या ठिकाणी जे छायाचित्रण केलं गेलेलं आहे त्याचे फुटेज देत नाहीये, जे त्या ठिकाणी कॅमेऱ्याचे फोटो आहेत ते देत नाहीये, त्या ठिकाणची चालू असलेली प्रोसेसच्या बाबतीत काही बोलत नाहीये. आमच्या अर्जावरती जवळपास 3 तासापर्यंत त्याच्यावरती कुठलीच सुनावणी झाली नाही. 3 तास मतमोजणी चालू असताना ज्यावेळेस आम्ही त्यांना अर्ज दिले त्यांनी सर्व बॅलेट युनिट्स जमा करून ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून दिले. आम्ही सातत्याने मागणी करत होतो ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काढा, फेरमतमोजणी घ्या, टपाली मतमोजणी घ्या. परंतु त्यांनी कुठलीच प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि शेवटी आता अशा पद्धतीने त्यांनी आता तो निकाल जाहीर केला आहे. या संदर्भात आम्ही सर्व त्या ठिकाणी लेखी पुरावे, लेखी अर्ज आम्ही केलेले आहेत. त्याचे आम्ही त्यांच्याकडून आता रिसिव्ह घेऊन पुढील दाद मागण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी जे कुठलं याचं अपिली प्राधिकरण असेल त्यामध्ये जाऊन या ठिकाणी न्याय मागणार आहे.